नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे अक्षुकी रसोईमध्ये। आज आपण बनवणार आहोत फक्त 15 मिनिटात तयार होणारा खूपच क्रीमी आणि टेस्टी व्हाईट सॉस पास्ता। चला तर मग लगेच सुरुवात करूया। आता आपण गॅसवर पाणी उकळायला ठेवूया। मग त्यात थोडंसं तेल आणि थोडंसं मीठ घालूयात। पाण्याला उकळी आल्यावर त्यात पास्ता घालूयात। 8 ते 10 मिनिटं उकळून घेऊया। तुम्ही बघू शकता आपला पास्ता शिजलेला आहे। आता आपण पाणी गाळून घेऊया। आपण शिजवून घेतलेला पास्ता स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया। आता आपण गॅसवर पॅन गरम करायला ठेवूया। त्यात बटर गरम करून घेऊया। मग त्यात लसूण घालून हलकं परतून घेऊया। त्यानंतर आपण बारीक चिरून घेतलेला कांदा आणि शिमला मिरची टाकून परतून घेऊया। पुन्हा पॅन मध्ये बटर गरम करून घेऊया। त्यात मैदा घालून लो फ्लेम वर 1 मिनिटासाठी परतून घेऊया। हळूहळू दूध घालत आणि सतत हलवत राहायचं आहे, कारण आपल्याला गाठी होऊ द्यायच्या नाहीये। हा सॉस घट्ट आणि क्रीमी झाल्यानंतर त्यामध्ये टाकूयात चिली फ्लेक्स, ऑर्गॅनो, काळी मिरी। आता हे सर्व मिक्स करून घेऊया। दोन स्लाइस चीज टाकून सुद्धा मिक्स करून घेऊया। त्यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ। त्यानंतर टाकूया आपण परतून घेतलेल्या सर्व भाज्या, मिक्स करून घेऊया। मग पास्ता टाकून सर्व मिक्स करून घेऊया। आता गॅस बंद करूया। तुम्ही बघू शकता आपला क्रीमी व्हाईट सॉस पास्ता तयार आहे। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि अक्षुकी रसोईला सबस्क्राईब करा। अशा सोप्या आणि चविष्ट रेसिपीसाठी भेट देत राहा। धन्यवाद।